नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. आज एक आनंदाची बातमी या ठिकाणी सकाळ सकाळी घेऊन आलोय. बेस्ट बृहन्मुंबई परिवहन विभागामध्ये या ठिकाणी 364 बस वाहक पदांची भरती जाहीर झालेली आहे आणि त्याचे अर्ज देखील सुरू झालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक सुवर्ण संधी आपल्यासाठी आलेली आहे. 364 उमेदवार या ठिकाणी बृहन्मुंबई परिवहन विभागामध्ये म्हणजे ती बेस्ट त्यांची जी काय बस आहे त्यामध्ये लागणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, पगार, त्याची पात्रता, कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे, त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगतो. चला, काय दिलेलं आहे त्यांनी त्या जाहिरातीमध्ये ते आपण या ठिकाणी बघूया. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती कामगार आयुक्तालय भरती आलेली आहे आणि त्या संदर्भात 29 आणि 30 येणाऱ्या या तारखेला ही परीक्षा होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये 40 प्रश्न 80 गुणांसाठी कायदे आहेत, कामगार कायदे. तर आपण 599 रुपयामध्ये ही बॅच विद्यार्थ्यांसाठी देऊ केलेली आहेत. जवळजवळ 6 ते 7 हजार विद्यार्थ्यांनी या साठी ऍडमिशन घेतलेलं आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अजूनही घेतलेलं नसेल तर ही बॅच जॉईन करा आणि आपली यशाच्या दिशेने वाटचाल करा, कारण टर्निंग पॉईंट आहे 80 गुणांसाठी. बाकी मराठी, इंग्रजी, अंकगणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान ही सगळी दुनिया करणार आहे. पण ही याबद्दलचे जे काही कायदे आहेत, हे कायदे या ठिकाणी कामगार कायदे तुम्हाला जे दिलेले आहेत ते कोण करणार, कारण त्याच्यामध्ये जो मार्क घेईल तो विद्यार्थी या ठिकाणी यशस्वी होणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतोय बेस्ट उपक्रम बस वाहक पदासाठी सरळ सेवा भरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आपण पाहतोय. तर थोडं झूम करतो, तुम्हालाही दिसेल काय आहे काय नाही ते. बेस्ट उपक्रमामध्ये बस वाहक या पदासाठी या ठिकाणी ही जाहिरात आलेली आहे. अनुसूची आणि कास्ट वाईज, प्रवर्गा वाईज अर्ज या ठिकाणी त्यांनी मागितलेले आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला जो काय अर्ज करायचा आहे तो अर्ज या ठिकाणी ही जी तुम्हाला वेबसाईट दिसत असेल, वेबसाईट दिसते, ओके, www.bestundertaking.com या संकेतस्थळावरती तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येतील. बघा, या लिंक वरती अर्ज भरता येतील. बसवाहक पदाकरता, बसवाहक हे एकच पद आहे, लक्षात ठेवा. बसवाहक हे एकच पद आहे. या पदाकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसे आहेत, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा कालावधी 8 जुलै ते 29 जुलै या कालावधीमध्ये तुम्हाला अर्ज दाखल करायचे आहेत. आता आपण महत्वाचं बघूया, आरक्षित पदांची जी काही संख्या आहे ती कास्टनुसार. अनुसूचित जाती 34, अनुसूचित जमाती 22, विमुक्त जाती अ 6, भटक्या जमाती ब 6, भटक्या जमाती क 10, विशेष मागास प्रवर्ग 5, इतर मागासवर्गीय 67, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 36, सामाजिक शैक्षणिक दृष्टी दुर्बल घटक जे आहेत म्हणजे त्याकरता 36 आणि ओपन साठी 142 जागा या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो बघा, आता ही संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे, चांगली आहे, पगार वगैरे चांगला आहे. 22,000पेक्षा त्या ठिकाणी पेमेंट तुम्हाला मिळेल, सुरुवातीचा पगार. नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी वेळी सादर करणे आवश्यक आहे, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून. लक्षात घ्या, शैक्षणिक व इतर अर्हता काय दिली त्यांनी या ठिकाणी बघूया आपण, कारण ही अर्हता या ठिकाणी महत्वाची असणार आहे. 10वी ज्या विद्यार्थ्यांची झालेली आहे, काय 10वी झालेले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात. परंतु पुढे बघा, तत्सम परीक्षा सरासरी किमान 50% व अधिक गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 10वीला तुम्हाला 50% जर मार्क मिळाले असतील तर तुम्ही अर्ज दाखल करू शकता. सदर परीक्षा व उच्चतम परीक्षा किमान 100 50 म्हणजे मराठी विषय निम्न स्तर किंवा उच्च स्तर घेऊन उत्तीर्ण झालेला आवश्यक आहे. तुम्हाला या ठिकाणी 100 पैकी 50 मार्क तुम्हाला मराठीमध्ये मिळालेले असावेत, मराठी विषय तुम्हाला 10वीला असावा, असा विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकेल. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण महाराष्ट्र राज्य यांनी दिलेला व नूतनीकरण केलेला बसवाहक परवाना बॅच बिलला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा, आता पात्रता झाली, वयोमर्यादा 29/7/2026 ही तारीख लक्षात ठेवा. 29/7/2026 ही तारीख लक्षात ठेवा. याकरता विद्यार्थ्यांचे 18 वर्ष पूर्ण असावं, कमीत कमी वय जास्तीत जास्त 38 पेक्षा जास्त नसावं. बघा, ओपन साठी 18 ते 38 वयामधला विद्यार्थी अर्ज दाखल करू शकेल.
मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमीत कमी वय 18 वर्ष, जास्तीत जास्त 43, ओपन साठी जास्तीत जास्त 38, मागासवर्गीय ओपन सोडून इतरांसाठी जास्तीत जास्त 43 वर्ष वय या ठिकाणी अट दिलेली आहे. शारीरिक अर्हता या ठिकाणी दिली, किमान उंची तुमची 154 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. तसेच कमाल 178 पेक्षा जास्त नसावी, हे पण लक्षात ठेवा. 154 ते 178 सेंटीमीटर असलेला उमेदवार उंचीमध्ये अर्ज दाखल करू शकतो. वजन किमान 45 किलोग्रॅम असणे आवश्यक आहे. कमीत कमी वजन तुमचं 45 किलो असणं आवश्यक आहे. पुढे बघा त्यांनी काय दिलंय या ठिकाणी बघूया आपण. वेतन दिलंय, वेतन सगळ्यात महत्वाचा मुद्दा. वेतन आणि भत्ते. मूळ वेतन 22,060 रुपये तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. 22,000 रुपये तुमचं वेतन आहे. त्यामध्ये महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता आणि गणवेश दुलाई भत्ता, तसेच रजेचे रोखीकरण, रजा प्रवास भत्ता, उपक्रमाच्या बसमधून मोफत प्रवास सुविधा, एकंदरीत अंदाजे 36,000 रुपये. बापरे, तुमचं वेतन किती जाईल बघा, लक्षात ठेवा. वेतन बघा, वेतन जाईल तुमचं 36,000 रुपये. पहिलं वेतन तुम्हाला मिळणार आहे 36,000 रुपये. लक्षात ठेवा, 36,000 रुपये हे वेतन आहे. बघा, मूळ वेतन तुमचं 22,000 रुपये आहे, 22,060 रुपये. परंतु महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता, गणवेश वगैरे, रजा सगळा जे काय आहे ते 36,000 रुपयापर्यंत तुम्हाला टोटल मिळून, मूळ वेतन आणि हे बाकीचे अलाउन्स सगळे आहेत ते मिळून 36,000 रुपये तुमचं पहिलं वेतन तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे. बघा, त्यानंतर प्रत्यक्ष यादीची कालमर्यादा जी आहे ती पदे भरेपर्यंत अथवा कमाल 2 वर्षापर्यंत वेटिंग लिस्ट असणार आहे. वेटिंग लिस्ट राहणारच नाही, चला, कारण जागा त्या बाबतीत आहेत आणि सगळ्यांना रोजगार पाहिजेत, ते लगेच भरून जातील. बस वाहक पदासाठी परीक्षा संगणक आधारित बहुपर्याय चाचणी सीबीटी या प्रकारची असेल. या परीक्षेमध्ये खालील विषयात समस्या: अंकगणित, सामान्यज्ञान, चालू घडामोडी आणि भाषा ज्ञान या प्रकारची तुमची परीक्षा या ठिकाणी वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारची संगणक आधारित तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट या ठिकाणी असणार आहे. आणि त्यासाठी विषय आहेत अंकगणित, सामान्यज्ञान, चालू घडामोडी आणि भाषा ज्ञान, मराठी व इंग्रजी. प्रत्येक विषयाची बहुपर्याय चाचणी 10 गुणांची असेल. बघा, 10 गुणांसाठी प्रत्येक विषय असणार आहे. हे 10 मार्क, हे 10 मार्क आणि हे 10 मार्क, म्हणजे 30 मार्काची तुमची परीक्षा असेल. चाचणी परीक्षेत पात्र ठरण्यास वरील प्रत्येक विषयामध्ये किमान 3 गुण, एकूण सरासरी 12 गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. बघा, प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला 3-3 मार्क पडले पाहिजेत. एकदम साधी सिंपल या ठिकाणी तुमची परीक्षा घेण्यात येते, लक्षात ठेवा. अंकगणिताला तुम्हाला 10 पैकी 3 मार्क पडले पाहिजेत. सामान्य ज्ञान, चालू घडामोडीसाठी 10 पैकी 3 मार्क पडले पाहिजेत. भाषा ज्ञान, मराठी इंग्रजी यामध्ये तुम्हाला 10 पैकी 3 मार्क पडले पाहिजेत. पात्र होण्यासाठी तुम्हाला 30 मार्कापैकी 12 मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळाले पाहिजेत. असं विद्यार्थी या ठिकाणी पात्र होऊ शकतो. आता ही परीक्षा कोण घेणार आहे? टीसीएस ही कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे. परीक्षा शुल्क आहे खुल्या प्रवर्गासाठी 1,000, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये या ठिकाणी शुल्क दिलेलं आहे. आता काय म्हणावं यांना. आणि जी सगळ्यात श्रीमंत असलेली ही महानगरपालिका परीक्षा शुल्क ठेवते 1,000 रुपये. बघा आता कसं काय करायचंय, काय परीक्षात पैसे कमवण्याचा धंदा मांडलाय का काय कळत नाही बघा. चला असो, ते त्यांचं काम करतायत. उमेदवारांनी अर्ज दाखल करताना भरणा केलेली भरती प्रक्रिया शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केलं जाणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती बदली तत्वावरती बदली बस वाहक म्हणून करण्यात येईल. बदली कालावधी समाप्तीनंतर समाधानकारक काम, वर्तणूक, उपस्थिती, सेवा लाभ इत्यादींच्या अधीन राहून कायमस्वरूपी पदावर नियुक्ती केली जाईल. हे सगळ्यात महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी. सदर भरती प्रक्रिया काही कारणास्तव पूर्णतः अंशतः रद्द करण्याचे अथवा त्यात बदल करण्याचे सर्व अधिकार बेस्ट उपक्रम राखून ठेवत आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची. परीक्षा टीसीएस घेणार आहे. बघा, तुम्हाला आता सर्व माहिती सांगितलेली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचे, कुठे करायचे, काय करायचे हे देखील तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर ही सुवर्ण संधी आलेली आहे. 36,000 रुपये पगार तुमचा सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची अपडेट आहे. आपल्या विद्यार्थी मित्रांना, जवळच्या नातेवाईकांना ग्रामीण भागामध्ये याची सर्वात मोठी क्रेज असते, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. बघा, चांगला पगार आहे आणि 3 मार्क पाडायचे प्रत्येक विषयामध्ये. 4च प्रश्न तुम्हाला सब्जेक्ट आहेत, अंकगणित आहे, सामान्य ज्ञान आहे. त्यानंतर तुमचं
तीनच आहेत बघा, 3-3 मार्क पाडायचे. 10 गुणांची असेल, एकूण परीक्षेत पात्र ठरण्यासाठी वरील प्रत्येक विषयामध्ये 3 गुण आणि एकूण सरासरी 12 गुण तुम्हाला प्राप्त करायचे. बघा 3 त्रिक 9 आणि वरती तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी 12 गुण दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची अट आहे, प्रत्येक ह्याला 3 गुण तुम्हाला मिळाले पाहिजेत. अंकगणित, सामान्य, चालू घडामोडी आणि भाषा ज्ञान, मराठी आणि इंग्रजी यावरती तुम्हाला प्रश्न असतील, 30 प्रश्न असतील, 30 गुण गुण असतील. सरासरी मिळून तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी 12 मार्क मिळावे लागतील. आणि यामध्ये त्यांनी अट दिली की किमान 3 गुण असावं लागतील. अंकगणितला 3, सामान्य, चालू घडामोडीला कमीत कमी 3, भाषा ज्ञानला 3. असं विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय होणार आहे. चांगल्या पद्धतीची नोकरी तुम्ही करू शकता मुंबईमध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो, चांगली परमनंट नोकरी या ठिकाणी आहे. ते तुम्हाला परमनंट देखील करणार आहेत. निवड झालेली या ठिकाणी स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती, बदली तत्वावरती या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यांनी. बघा तुम्हाला नियुक्ती, बदली तत्वावर बदली बस वाहक म्हणून करण्यात येईल. बदली कालावधी समाप्तीनंतर समाधानकारक काम बघा समाधानकारक काम, वर्तणूक, उपस्थिती, सेवा, अभिलेख इत्यादीच्या अधीन राहून कायमस्वरूपी, इथं स्पष्ट दिले, कायमस्वरूपी पदावरती नियुक्ती केली जाईल. काय दिले? कायमस्वरूपी पदावरती नियुक्ती केली जाईल. परमनंट जॉब आहे. या ठिकाणी या संधीचा फायदा घ्या आणि आपले आयुष्य या ठिकाणी उज्ज्वल भविष्य करण्याच्या दिशेने वाटचाल करा. या ठिकाणी थांबतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.